50 खोके घेतल्यांकडे 50,000ची मागणी. उद्धव ठाकरेंच्या हंबरडा मोर्चात वक्तव्य. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेचा शुभारंभ. डाळ उत्पादनालाही केंद्र सरकारचं प्रोत्साहन. पंतप्रधान मोदी यांनी केली घोषणा. दादरच्या कबूतरखान्यासाठी जैन एकवटले. मृत कबुतरांना श्रद्धांजली वाहून केली मागणी. दादरचा कबूतरखाना सुरू झालाच पाहिजे. रायगडात शिवसेना राष्ट्रवादीमध्ये पुन्हा जुंपली. रायगड जिल्हा तटकरेंच्या बापाचा नाही. विकास गोगावलेंची सुनील तटकरेंवर जहरी टीका. उद्धव ठाकरे संभाजीनगरात. ठाकरेंचा संभाजीनगरात हंबरडा मोर्चा. शिवरायांच्या चरणी नाही तुम्ही मकबऱ्यावर जा. भाजपा प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी हाणला टोला. चिनी मालावर आता अमेरिकेमध्ये 150% करभार. आयात शुल्कासोबतच चिनी मालावर आता 100% अतिरिक्त कर. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा. भुयारी मेट्रोला भरपूर प्रतिसाद. आतापर्यंत सुमारे 3 लाख प्रवासी. भुयारी मेट्रोत मोबाईल नेटवर्क नसल्याची तक्रार कायम. आमिर खान मुत्तकी. देवबंद दौऱ्यावर. अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचा दौरा सुरू. देवबंदनंतर ताजमहाल पाहायला जाणार मुत्तकी. मुसलमानांची लोकसंख्या 24.5% वाढतीये. हिंदूंचा जन्मदर घटतोय. घुसखोरीमुळे भारतात मुसलमान वाढले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं वक्तव्य. अजित पवार आणि संग्राम जगताप यांच्यात वाद पेटला. आमदार संग्राम जगताप यांचा अजित पवारांना खडा सवाल. ते धर्म विचारून मारतात. आपण धर्म विचारून खरेदी केली तर काय चुकलं. संग्राम जगताप यांचा तर्क अजित पवारांना अमान्य. राष्ट्रवादीची हिंदू विरोधी भूमिका. संग्राम जगताप यांना बजावली शिस्तभंगाची नोटीस. म्हाडाच्या कोकण मंडळाची सोडत जाहीर. 5,354 जणांच्या घराचं स्वप्न पूर्ण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही कार्यक्रमाला उपस्थित. विधिमंडळामध्ये दिलेली आश्वासनं 90 दिवसात पूर्ण करा. सर्व मंत्र्यांना सरकारचे नवे आदेश. तू माझ्या नवऱ्यावर लक्ष का ठेवते. नवऱ्याला इन्स्टावर फॉलो केल्याचा बायकोला आला राग. बायकोनं शेजारणीला दगड मारला. अनिल अंबानी यांच्या सीएफओला अटक. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीची धडक कारवाई. अशोक कुमार पाल यांना अटक. मेट्रो 14 मार्गिकेच्या निविदांना प्रतिसादच नाही. कांजूरमार्ग बदलापूर मेट्रो मार्गिका रखडणार. प्रशासनावर नव्यानं निविदा काढण्याची नामुष्की. कल्याण ठाणे मेट्रोसाठी 292 बांधकामं पाडली जाणार. मेट्रो 5 ठाणे कापूरबावडी ते कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती दरम्यान. पनवेलमधील खासगी रुग्णालयातून आरोपी फरार. आरोपी राजकुमार म्हात्रे हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत. उपचारादरम्यान रुग्णालयातून गेला पळून. राज ठाकरे फडणवीस एकाच मंचावर येणार. मांजरेकरांच्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात एकत्र येणार. आता राज्यभरात ओबीसी मेळावे घेण्याचे नियोजन. बीडमध्ये 17 ऑक्टोबरला भरणार ओबीसी महाएल्गार. आज बिग बी अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस. पद्मविभूषण अमिताभ यांचं 84व्या वर्षात पदार्पण. शोभाडे आधी कारशेड आंदोलनामध्ये आणि आता मेट्रो 3चं कौतुक. लेखिका शोभाडे नेटकर यांच्या निशाण्यावर.